सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुका मने माझे किती सर्व तुका मने माझे किती सर्व तुका मने माझे किती सर्व सुख हरी तुका मने माझे
मनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल आजी संसार सुफल झाला गे मारे आजी संसार सुफल झाला गे मारे आजी संसार सुफल झाला गे मारे आजी संसार सुफल झाला गे मारे
महाराज सोनवणे, हरिभक्त परायण विशाल महाराज महादेववाडी. हरी आदि संसार सुख झाला गे माये, 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 आदि संसार सुख झाला गे माये. देखिले पाये, देखिले पाये विठोबाचे तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा, तो मग भावा. देखिले पाय, देखिले पाय विठोबाचे तो मग भावा, तो मग वेळोवेळा भावा, पांडुरंग वेळोवेळा भावा, वेळोवेळा भावा, Hello,
आजी संसार सफल झाला गे माये, आजी संसार सफल झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरून विसंबे सर्वथा, निवृत्तीने तत्वता सांगितले, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. महायोग पीठे दधीधी मराठ्यां पुंडरीकाय दातं मुनीन्द्रे, समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, 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 दंडवत तुझे पाया.
वाहने सदा वासनामात केला जयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयभद्र ध्रुवा नित्यर्मतिर्ममा मस्तक हे पायावरी वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी पद हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार करो म्हणून विशेषात्या धरो विवेकावरी कैलास राणा शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मुकुटी धराडी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ शंभो मद कोरणारी संसार सुफल झाला गे माये देखील पाय विठोबाचे तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग आज या पवित्र भूमीमध्ये कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई रामकृष्ण भदाने यांचे प्रथम वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण मातोश्रींला जाऊन 1 वर्ष स्थूल देहाचा त्याग केला. आपल्या धर्मशास्त्रानं जे प्रमुख संस्कार विधी सांगितले त्यामध्ये अत्यंत महत्वाचा विधी हा त्याचा सर्व भदाने परिवार श्री कचेश्वर रामकृष्ण पाटील भदाने मुलगा सौ सविता कचेश्वर पाटील भदाने कुमारी वैष्णवी कचेश्वर पाटील भदाने नाथ कुमारी अश्विनी कचेश्वर भदाने नातू चिरंजीव महेश कचेश्वर पाटील भदाने नातू चिरंजीव कार्तिक कचेश्वर पाटील भदाने नातू गंगा भागीरथी शोभाताई सुदाम पाटील जाधव नाथ सौ लता अण्णा पाटील फुलाने नाथ सौ मनीषा सचिन पाटील शिंदे नाथ समस्त भदाने पाटील परिवार समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सरेगाव रस्ता तालुका येवला सर्व परिसरातील भजनी मंडळ विनेकरी तुळशीवाल्या माता सर्व परिसरातून आलेली भजनी मंडळ
आपले मृदंगाचार्य दिनेश महाराज, गायनाचार्य विशाल महाराज, ईश्वर महाराज, हरिभक्त परायण बंटी महाराज, हरिभक्त परायण शिवाजी महाराज, हा परसनाथ महाराज मागच्या कार्यक्रमाला होते. एकदा ओळख झाली मग नाही विसरत, आयुष्यभर नाही विसरत. इतकी ओळख देवाची झाली पाहिजे. आपले चौकदार, मंडप सिस्टीम, इसी वातावरण आहे एकदम. आईचं पुण्य असलं पाहिजे नाही का. ह्या काळात इसी मध्ये आपण आता बसलेले सर्व प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती करू आपण पांडुरंगाच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. विठ्ठला अभंग माऊलींचा आहे. महाराजांचा फोटो पाहिला पत्रिकेवर आणि सहज महाराजांची आठवण आली आणि अभंग महाराजांचा आवडीचा अभंग हा. गेले दिगंबर ईश्वरी विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. त्यांच्या बरोबर किती मंडळी गेले असते पण कोणाची आठवण येते का हो? साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृतकृत्य. संतांचे आपल्यावर फार मोठे उपकारे. माय बापे पिंड पळेला माया, जन्म मरण जाया. ज्यांनी आपल्याला जन्म दिला, माऊली सांगता सकल तीर्थाची या धरी, जी एका माता पितरे. सगळ्यात मोठं तीर्थ आई वडिले. त्यांच्यामुळेच पुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्यांची. त्या मातोश्रीचं पुण्यस्मरणे, त्या निमित्तानं ज्ञानदान, अन्नदान. कारण या साधू संतांनी थोडं कर्मकांड बाजूला ठेवलं. नाही तर जोग महाराजांच्या अगोदरचा जर आता जुनी मंडळी कर्मकांडावर जास्त जोर होते, कीर्तन प्रवचन ज्ञानदानावर कमी जोर होता जरा. की कर्मकांड सगळं कर्मकांड व्हायचं फक्त. पण या साधू संतांनी अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता, भक्ती पंथ बहु सोपा. जे कर्मकांड खंडन नाही केलेलं त्यांनी, पण मर्यादा ठेवली त्याला. कर्मकांड हे यथासंग घडत नाही. पण इथं कसं आहे, सकळांशी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. तुम्ही आला तर भजन होतंय नाही तर इथं प्रत्येक जण येणारा भजन करतोय, नामस्मरण करतो ना. आणि त्या पुण्याच्या योगानं
मातोश्रींना उत्तमची गती, तो एक पावेल उत्तम भोगील जीवखाली. जागा चांगली मिळत असते आणि जर मुक्त व्हायचं असलं तर मग आपल्यालाच करावं लागतं. आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावी गी. पण मातोश्रींनी सेवा केली. वारकरी होत्या, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे. सद्गुरु विगिराज गंगागिरी महाराजांची बेटाची सेवा आणि बाबाजींची सेवा. आता त्यांनी सांगितलं बराच काळ बाबाजींच्या आश्रमातही थांबायच्या म्हणले सेवेला. हीच सेवा कामा येत असते महाराज. परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, भावया जतन उपाय लाभाचे. म्हणून मातोश्रींचा सोहळा आहे बरं का. तसं जर पाहिलं आध्यात्मिक दृष्टिकोनातून, जसा संतांचा सोहळा होता ना, कारण 80-90 वर्ष वय झाले, सगळ्या ऋणातून मुक्त झाल्या, कृतार्थ जीवन झाले. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया, जिया परी विठ्ठला विठ्ठल. जाण्यात फरक आहे ना, जाण्यात फार फरक आहे. संत कसे जातात? सहज जातात ना. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलवितो. कारण काही वासना शिल्लक नाही राहिल्या, काही इच्छा शिल्लक नाही राहिल्या. काही जर इच्छा शिल्लक राहिल्या, वासना शिल्लक राहिल्या तर परत यावं लागतं. आणि जन्म मरण जर बात करायचं असलं, येण्याची शरीरे शरीरा येणे सरी, किंब हुना येरधारे शिरा पडे, तर त्याला एकच पर्याय. शेतकरी मंडळी आहोत आपण, जवळजवळ धर्म मंडपात बसलेले सर्व शेतकरी मंडळी. पाऊस पडला का परत उगत आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मनम पुनरुपी जननी जठरे शयनम. किती पिढ्या गेल्या खुरपी तो गबळ तसंच आहे अजून. फवारणी मारून पाहिले जात नाही, त्याला पर्याय नाही. तसं हे जन्म मरण किती वेळा जन्मा यावी, किती व्हावी फजित. खुरपणारे गेले का गबळ गेलं? खुरपणारे गेले, गवत जात नसतं. कारण त्याचं बीज जोपर्यंत मोडत नाही ना, वासनेचे बीज जळून जाय, मग रामना मी उपजी आवडी. आणि हे भौतिक अग्नीनं जळत नाही महाराज. सामान्य बीज भौतिक अग्नीनं जळत नाही. ज्यावेळेस तिथं जाळलं जातं त्यावेळेस मग तिथं दुसरं काही उतरत नाही. तसे आपल्या अंतःकरणामध्ये बीज जळून जाय. ज्ञानरूप झालेले, ब्रह्मरूप झालेले महात्मे, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. अशा संतांच्या ज्ञानानं जीव मुक्त होतो. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मतीशी म्हणले, हा कोणता आहे? मग अग्नी कुंडी बीजे घातली, ती अंकुर दशे जीवी मुकली. न फळताचे अर्पिले सुख, देणे उगानिले कर्म, तेनेचे पुसिले जन्म मरण. आणि मग तो जीव मुक्त होतो. संसार दोन्ही अर्थी घ्या. संसार 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 म्हणजे काय? आद्य जगद्गुरु शंकराचार्य संसार पुनरुपी जननम पुनरुपी मरणम.
जन्माला येणं मरण फळ आधी का बीज आधी असं आहे, वेळच लागत नाही शेवटपर्यंत. हाही संसार काही ठिकाणी संतांनी शब्द वापरलाय. हा जो प्रमुख संसार आहे, उपजणे आणि निमणे, माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, हा बाज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्म मरण कळत नाही, तोपर्यंत ती मुक्ती माळ घालत नाही. कारण माऊलींच्या ठिकाणी दुसरा संसारच नाही ना. कुठं दुसरा संसार आहे? अख्खं चरित्र आपण लहानपणापासून ऐकतोय. माऊलींच्या ठिकाणी संसार सांगायला दुसरा कुठे? अवघा ती संसार सुखाचा करी आनंदी भरीन, तीही लोक निवळ सूर्यगाव नाही म्हटली ती. किती व्यापक आहे. म्हणून तर सगळ्या जगाची माऊली आहे ना हो. सगळ्या संतांनी लोकमान्य संत वेगळे आणि देवमान्य संत वेगळे आणि संत मान्य संत वेगळे. का म्हणे अंगी व्हावी ते आपण तरीच महिमान. सगळ्या संतांनी माऊलींचं तोंड भरून वर्णन केलं. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञान राजा गुरु सगळे ज्ञानी एकत्र करायचे. निवळ महाराष्ट्रातले नाही बघ. हे सामान्य आहे का? सदाशिवाचा अवतार, स्वामी महाविष्णूचा अवतार, जी हे वर्णन करणारे सामान्य नाही आहेत, जगद्गुरु आहेत. आणि ज्यांचं वर्णन केलं जात आहे सगळे ज्ञानी एकत्र करायचे आणि सगळ्यांचे राजे कसे? ज्ञानियांचा राजा, सगळ्या विश्वातले ज्ञानी एकत्र करायचे, सगळ्यांचा राजा. कारण ते सामान्य नाहीच. हे माऊली म्हणजे सामान्य नाहीच. कोणी लोपले ज्ञान लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंगा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले राम जनार्दनी. हे राम जनार्दनी कोणी? ज्यांनी आरती लिहिली राम जनार्दनी कोणी? दोन प्रवाह याच्यामध्ये अधिकारी मंडळी सांगतात. याच्यामध्ये काहींच एक प्रवाह असा आहे, नाथबाबांचे गुरुबंधू राम जनार्दनी तिने आरती लिहिली असा एक प्रवाह आहे. पण काळाचा ओघ पहा ना तुम्ही. माऊलींचा काळ आणि नाथांचा काळ याच्यामध्ये बराचसा अंतर आहे. आणि ही आरती ज्यांनी लिहिली ती राम जनार्दनी वेगळे. बऱ्याच मंडळींचं असं मत आहे का नाथांच्या गुरुबंधूंची आरती असावी राम जनार्दनी, कारण ते नाव जुळतंय म्हणून बरं का. पण काळ जुळत नाही, ती अडचणी तिने मोठी. त्याच्या मागे माग असा एक अधिकारी महापुरुष सांगतात का हे राम जनार्दनी होते पैठण भागातलेच होते. ब्राह्मण कुळात जन्माला आलेले होते. पवित्र कुळामध्ये जन्माला आलेले हे राम जनार्दनी लहानपणापासूनच विरक्त होते आणि वैराग्य होतं, कडकडीत वैराग्य होतं. यांचं काय संसारात मन रमाना. आई वडिलांची
परवानगी घेतली आणि काशीला गेले आणि त्यांनी संन्यास घेतला आणि साधना करू लागले. काही कालानंतर त्यांचे गुरु महाराज कैलासाला निघून गेले. त्यांनी सांगितलं आता ही धर्माचं कार्य तू पुढे चालव. आई वडिलांना असं वाटलं आपला मुलगा आता विद्वान होईल, पंडित होईल, शास्त्री होईल, ज्ञानी होईल, घरी येईन, आपण त्याचं लग्न करू, 2 हाताचे 4 हात करू, मुलं बाळ होतील आणि आपल्याला शेवटी सगळं करीन ना आपलं, मग पिंडदान करीन. सगळे आपले ऋणातून मुक्त होण्याकरता पिंड पदावरी धिला फुल्या करी, माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. आई वडिलांना फार मोठी अपेक्षा, आता आपला मुलगा येईन म्हणले आणि आले ते महाराज रामजनार्दनी घरी आले. आई वडिलांना फार आनंद झाला. बरं झालं म्हणले बाळा, आता तुझं लग्न करायचं, आता मुलं बाळ होतील, आमचं बी एक म्हातारपणाचा आधार होईल. त्यांनी सांगितलं मी समजूच घेतलाय, मला आता लग्न कसं काय करता येईल. आई रडत सुटली, वडील रडतात, एकुलता एक मुलगा आहे. आई वडिलाचं अंतकरण आणि मग मुलगा ऐकत नाही, आई वडीलही ऐकत नाही, परवानगी देत नाही परत जायला. त्यांनी सांगितलं ज्या महंतांनी मला संन्यास दीक्षा दिली ते वैकुंठाला निघून गेले, माझ्या ताब्यात तो आश्रम दिलाय म्हणले, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. अरे तुझ्यावर ती जबाबदारी, पण ही जबाबदारी कोण सांभाळीन म्हणले, आता ही जबाबदारी कोणाची. माय बापी पिंड पाळीला माया, अरे आम्ही लहानचं मोठं केलंय म्हणले, तुला 9 महिने वागवलंय म्हणले राजा. रडू रडू आई निघून गेली. विठ्ठल राहिले वडील. त्यांनी सांगितलं बाबा आता मला परवानगी द्या, मला जावं लागतं म्हणले, मला गेलं पाहिजे. वडीलही परवानगी देत नाही, आता काय करायचं, धर्मसंकट आहे ना, आणि यांच्या परवानगी शिवाय तसं संन्यास घेता येत नाही. विठ्ठल पंतांचं उदाहरण आपल्या समोर आहे, आद्य जगद्गुरु शंकराचार्यांचं चरित्र आपल्या समोर आहे. शेवटी 1 वर्ष थांबले, वडील सुद्धा आजारी पडले आणि भगवंताचं चिंतन करता करता निघून गेले आणि सगळा विधी केला, सगळ्या ऋणातून मुक्त झाले आणि परत काशीला गेले. काशीला गेल्यानंतर धर्माचं कार्य चालू झालं आणि त्या काळामध्ये काशीला 1 नंबरचे विद्वान आणि 1 नंबरचे ज्ञानी म्हणून त्यांची कीर्ती झाली. त्या काळामध्ये काशीमध्ये एक मोठा यज्ञ झाला होता, महायज्ञ, 1 नंबरचा यज्ञ झाला होता. आणि मग त्या यज्ञाची पूर्णाहुती कोणाच्या हाताने द्यायची. त्या काळात अख्ख्या विश्वातले संत महंत ज्ञानी एकत्र आले होते. असं ठरलं सगळ्यात मोठा जो ज्ञानी असेल त्याच्या हाताने पूर्णाहुती द्यायची म्हणले. पण एकमत होईना ना, बहुमत होईना ना, नेमका निवड होईना ना, कोणाच्या हाताने ही पूर्णाहुती द्यायची. बऱ्याच मंडळींचं असं ठरलं हे रामजनार्दनी फार ज्ञानी म्हणले, फार विद्वान आहे, फार विरक्त आहे म्हणले आणि त्यांनाच गादीवर बसवलेले म्हणले, त्यांच्या हातानेच आपण पूर्णाहुती देऊ. पण एकमत होईना, बाकीचे बी आखाड्यावाले म्हणले नाही नाही आमच्याच महाराजांच्या हाती द्यायची म्हणले. बहुमत काय होईना, मग ही पूर्णाहुती कोणा द्यायची आणि जो पूर्णाहुती देईन तो 1 नंबरचा ज्ञानी. सगळे पूर्णाहुतीच्या दिवशी एकत्र आले, सगळे संत महंत ज्ञानी विद्वान पंडित. आता काय करायचं, धर्मसंकट पडलंय. पण त्या काळामध्ये काशीमध्ये एक हत्तीन होती, फार जुनी हत्तीन होती. काशी विश्वेश्वराच्या मंदिरातच बसलेली असायची नेहमी. काही जर प्रसंग आला, काही जर धर्मसंकट पडलं, त्या हत्तीनेच्या सोंडेमध्ये माळ द्यायची. ती ज्याला माळ घालीन तो कोर्टाचा निर्णय धरायचा. किती श्रद्धा होती लोकांची, किती श्रद्धा होती. ठरलं, अख्ख्याच्या बहुमतानं ठरलं, आता ही पुष्पमाला त्या हत्तीनीच्या सोंडेमध्ये द्यायची. ती ज्याला माळ घालीन तो पूर्णाहुती देणार आणि तो मग ज्ञानी यांचा राजा, 1 नंबरचा ज्ञानी घोषित करायचा काशीमध्ये. आणि ठरलं. मग सगळं गाव असं म्हणल्यावर काय आमंत्रण द्यावं लागतं का? मग सगळी काशी अख्ख्या प्रांतातले लोक पाहायलाय
आणि मग सगळ्यांनी भोले बाबाचा जय जयकार केला. ती पुष्पमाला हातीनीच्या सोंडेमध्ये दिली. हत्ती मंदिरापासून निघाली आणि सगळे पुढे जाऊन उभे राहायचे. असे आपल्या गळ्यात घातली पाहिजे ना. लाईन लागली ना अशी. जेवढे त्या काळात काशी मधले संत महंत ज्ञानी होते अशी लाईन उभे का आपल्या गळ्यात घाला मानून. पण त्या प्रसंगाला नामदेवराय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताबाई, सावता महाराज हे सगळे संत मंडळी तीर्थयात्रा करत होते. विठ्ठल नामदेवरायांच्या गाथेमध्ये तीर्थावळीचा अभंग पहा तुम्ही. नामदेवरायांच्या गाथ्यामध्ये हे सगळे संत मग त्रिवेणी संगमला आले होते प्रयागला. प्रयागचं स्नान केलं आणि म्हणले आता आपल्याला काशीला जायचं. हे सगळे संत एकत्र आले आणि काशीला आले. गंगेमध्ये स्नान केलं आणि भगवंताच्या दर्शनाला जायचं. विश्वेश्वराच्या कसली गर्दी म्हणली, एवढी कुडुंब गर्दी ना. तोपर्यंत काय एवढा जय जयकार माऊलींचा झालेला नव्हता. बाहेर महाराष्ट्रात झाला होता. पेढा बोलावला, भिंत चालवली, सच्चिदानंद बाबा उठवला, पण बाहेरच्या प्रांतामध्ये नाही ना. आणि मग म्हणली गर्दी कशाची म्हटले. मग सगळा इतिहास सांगितला. ती हत्तींच्या सोंडेमध्ये जी माळ आहे ना म्हणले, ती ज्याच्या गळ्यात घालीन तो एक नंबरचा ज्ञानी म्हणले. त्याच्या हाती ह्या यज्ञाची पूर्णाहुती म्हटले. आणि मग हे बाजूला उभे होते. हे काय लाईनीला आले नाही. हे भावंड असे बाजूला साईडला उभे होते. पण ती हत्ती अशा सगळ्या गर्दीतून निघून गेली आणि माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्यामध्ये माळ टाकली. राम जनार्दनी होतेच ना तिथं. त्यांच्या मुखातून आरती निघालेली आहे. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव. ते माऊली सांगतात आमचा संसार सुफल झाला प्रथम चरणात. आधी संसार सुफल झाला गे माय. 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 संत वास्तवात बोलतात, वर्तमानात बोलतात. उदारीचं काम नाही संतांकड. आजी संसार सुफल झाला गे माई. आमच्या संसाराची सुफलता झाली. हा भौतिक संसार आहे. मुलं बाळ घर दार हे ग्रस्तीला सगळं लागतच. परंतु खरी सफलता जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. देखिले पाय विठोबाजी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक विठ्ठल
विठ्ठलाची गा रे घालिया विठ्ठलाची गा रे घालिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक भगवंताचं वास्तव दर्शन झालं, जीवन कृतार्थ होतंय. पण त्याच्याकरता यासाठी केला होता अट्टहास. ते काय सहज होतं का? म्हणले शेवटी म्हणू राम राम शेवटच्या श्वासाला, पण ते आलं पाहिजे ना. आयुष्यभर केलं तर येत असत. जड भरत राजा हरणी गर्भी गेला घाला तो घातला. आयुष्यभर परमार्थ करणाऱ्याची अवस्था अशी झाली, फसवला ना वासनेना. आयुष्यभर यासाठी केला होता कहा शेवटचा दिसा. म्हणजे काय? अंत काळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा. परीक्षेत पास होतो आपण. आता संत हे मुक्तच असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. पण आपल्याला सुद्धा क्रममुक्तीना भगवंताचं चिंतन करता 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 भगवंताचं चिंतन करता करता जर शरीर सोडलं अंतकालीच मामे स्मरण मुक्त्वा कलेवरम, भगवंताचं जर आपल्याला वास्तव दर्शन झालं मग आपला सुद्धा संसार सुफल होतो. काही इच्छाच राहत नाही ना. वासना शिल्लक नाही तर ती पुन्हा उतरत नाही. तात्पर्य महाराज अग्निहोत्रीचं उदाहरण सांगायचे. विठाला 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 ती खेळले पाय विठोबाचे म्हणजे काय? पाय म्हणजे भगवंताचं स्वरूप, भगवंताचं व्यापक स्वरूप. विठू जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, विश्व व्यापक कमलापती. असं भगवंताचं लाजले गे माय आता कवना ओवाळ, जिकडे पाहावे तिकडे. गुरु रे महाराज सांगायचे अग्निहोत्री होता. अग्निहोत्रीचं असं असतं कुठं गेलं त्यांना अग्नी दुसरा चालत नाही, ते अग्नीच बरोबर घेऊन जातात आणि त्याच अग्नीवर स्वयंपाक करतात. रोजचं त्याचं पूजा झाली, रोजची आहुती झाल्यानंतर तो प्रसाद नैवेद्य दाखवायचा. असा त्याचा आयुष्यभर चाललेला नियम. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. छोटासा त्याचा मुलगा, त्या मुलाला सांगितलं बाळा तू आज भगवंताला नैवेद्य दाखवून ये, भगवंताला जीव घाल म्हटले. जाय म्हणले. आता तो छोटासा मुलगा नामदेवराय सारखा त्याचा भाव शुद्ध पवित्र अंतकरण. वडिलांनी सांगितलं ना अग्नी नारायला जीव घाल म्हणले. गेला तो मुलगा, हातामध्ये नैवेद्य, 12ची वेळ पूर्ण होती त्याची. असा धडधडलेला आहे अग्नियज्ञ नारायण आणि त्याच्या हातात नैवेद्य. वडिलांनी सांगितलं ना जीव घाल. मग तो पाहत होता यज्ञ नारायणाचं मुख कुठे आहे. असं गरके मारायचा त्या अग्नी नारायणला आणि मुख द्यायचा ना. बराच वेळ झाला. वडील म्हणले मुलगा काही येईना, इतका वेळ झाला. नैवेद्य घेऊन गेला काही येईना. 12:30 वाजले. शेवटी वडील पाहायला गेले. म्हणले बाळा अरे राजा तू काय पाहतो म्हणले. म्हणले बाबा अग्नी नारायणाचं मुख पाहतो म्हणले. महाराज सांगायचे दिखेले पाय विठोबाची. मग वडिलांनी सांगितलं राजा अरे अग्नीच्या कुठेही जरी टाकला तर तो मुखातच पडतो म्हणले. अग्नीच्या कुठेही टाकला तर तो अग्नीच्या मुखात पडतो. अग्नी म्हणजे त्याचं स्वरूप आहे. तसं हे भगवंताचं व्यापक स्वरूप आहे. विठ्ठल आधी संसार सुफल झाला गे माई. दिखेले पाय जो भगवान परमात्मा प्रत्येकाच्या तैसा हृदयामध्ये मी रामू. असता सर्व सुखाचा रामू. किंभ्रांताशी कामू विषयावरी. आणि सगळं कोण बसलेलं आहे?
प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. हे सगळं व्यापक दर्शन ज्यावेळेस नामदेवरायांना झालं, पण शेवटी पांडुरंगांना संतांकडे पाठवलं आणि मग जे दर्शन झालं ते खरं दर्शन आहे. तेवढ्यावर थांबले नाही, परीक्षा पाहिजे मानले महाराज कुत्र्याच्या रूपामध्ये, त्याच्यात सुद्धा नामदेवराय पास झाले. ते दर्शन आहे. आजी संसार सुफल झाला गे माये, दिखेले पाय विठोबाचे. आणि मग ज्ञानोत्तर भक्तीमध्ये काय करायचं ते महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी संसार सुफल झाला गे माये. भगवंताचं दर्शन झालंय. आता त्या ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण ते हाते सांभाळी. असो ऐसा कोठे आठवची नाही, तिहीची विधेही भोगो दशा. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप झालो. विठ्ठल विठ्ठल त्या आनंदात राहावं, त्या ब्रह्मस्थितीत राहावं. तो मज भाव, तो मज दुरुक्ती दोष. शास्त्राच्या दृष्टीनं पण संतांना हा दोष लागत नाही का? जर जीवाचं कल्याण होत असल, जर नफा होत असल, आपण तोटा सहन करतोय ना. नफा जर मोठा असला तर ठीक आहे. जुनं ट्रॅक्टर देऊन जर शोरूम आला आपल्याला नवं देत असला तर मग काय अडचण नाही. काही अडचण नाही का? आपलं एकदम जुनं लावलेलं आहे फार, आणि असं जर नवं देत असला तर काय मग दोष नाही तो. तसं संतांच्या अंतकरणामध्ये कळवळा आहे, दोष त्यांना हे करत नाही. कारण कल्याण काही काही ठिकाणी 3-3 वेळा सांगितलंय. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी मुखी, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही का? जीवाचं कल्याण आहे त्याच्यामध्ये. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. आता भगवंताशिवाय नाही म्हणले, याचा अर्थ भगवंताबद्दल नातं जोडलंय, जिव्हाळा निर्माण झालाय, पांडुरंगाबद्दल अंतकरणामध्ये प्रेम निर्माण झालंय. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा अनेक नोहे माझ्या. मग सगळे पंडित हे सगळ्यांची व्यावृत्ती करतात महाराज. भगवंताला लागते प्रेम, आणि ते अंतकरणामध्ये प्रेम कायम त्याच आनंदात राहावं. तो मज भावा, तो भगवंत आवडतो फक्त. नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. भक्त ऐसे जाना जे दिही उदा, गेले अशा Oh
असतात भगवंताच्या चिंतनात रंगलेले रंगी रंगी रे श्रीरंगी काय भोललाशी धन्य जगी तोची एक आपण सुद्धा रंगलोय ना पण आपण कशात रंगलोय आपल्याला माहिती आहे आपण आयुष्यभर चिंतन कशाचं करतो कबीर महाराजांचा सगळे जय जयकार करायला लागले होते सगळे जिकडे तिकडे जय जयकार कबीर महाराजांचं एक नंबरचे ज्ञानी म्हणले त्या काळात रामानंद महाराजांचे शिष्य होते ना अरे ते म्हणले माझं काय जय जय काय करता म्हणले जाओ जमुना के तीर कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना के तीर एक एक गोपी के आंसू में बह गई कोटी कबीर तुम्हाला जर भगवंताचं खरं प्रेम पाहायचं असं म्हणले जा म्हणले तिकडं गवळणींचं प्रेम पा तो मज भावा तो मज बहु आवडशी कानडिया विठोप्पा कानडिया बहु आवडशी जीवापेक्षा काय प्रमाण आहे महाराज आपल्या सगळ्यात प्रेम जर आपला असेल तर याच्यावर आपल्या स्वतःच्या आपल्या वस्तूवर आहे पण ते म्हणतात बहु आवडशी जीवा पासोलिया कानडिया विठोबा कानडिया जा म्हणले तुम्ही त्या गवळणीचं प्रेम पा म्हणले काय ज्या वेळेस तो आक्रूर घेऊन चाललाय भगवान परमात्म्याला त्यावेळेस आक्रूर घेऊन का नाथ महाराजांनी वर्णन केलंय त्याच्यावालं वर्णन जर आज पाहिलं तर अशी अवस्था आहे महाराज रथी चढले वनमाळी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी अलंकार आहे अलंकार आहे काय वर्णन केलंय नाथाने त्यांनीच वर्णन करावं जो त्या स्थितीत गेला ना त्यांनाच वर्णन करावं गोपी भावे हा काय प्रेम असल अरे म्हणली ती जमीन ओली झाली त्यांच्या अश्रूना काय प्रेम असल भगवान परमात्मा कारण आक्रोश घेऊन चालला होता ना देवाला काय कृष्णावर प्रेम केला असं नेनी महाराज तो मज व्हावा सगळ्याची व्यावृत्ती केली वेळो वेळा व्हावा अरे तोच कृष्ण तोच पांडुरंग आहे नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपूर आले भक्त कुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान शिव्या देत होत्या त्या गवळणी अक्रूरा चांडाळा तुला पाठवलं म्हणली तुला भगवंताला घेऊन चालला अरे भगवंताला नाही तू आमचा आत्मा घेऊन चालला म्हणजे आत्मा अशा रथाच्या पुढे आडव्या पडत होत्या
आमच्या व्रत घाल म्हणले. आता जिवंत राहून करायचं तरी काय आहे? काय जीवनामध्ये दुसरं राहिलंय? भगवान परमात्म्यावर काय प्रेम केलं असन, भगवंताला खाली उतरावं लागलं रथावरून. ही प्रेमाची ताकद आहे, शक्ती आहे प्रेमामध्ये. स्वतः परब्रह्म भगवान परमात्मा खाली उतरले आणि त्यांची समजूत घातली महाराज. त्यांचं सांत्वन केलं, परत येईन म्हणले. भगवंत परत आले नाही बरं का. लहान मुलाला सांगावं लागत, लहान मुलगा जर मागं लागलं ना त्याला काहीतरी सांगावं लागतं. तसं भगवंतांना परोपरीनं समजावलं आणि मग एका जनार्दनी रथ गेला. होनी विठाला 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 त्याच्याकरता कीर्तन, त्याच्याकरता भजन, त्याच्याकरता आपलं अख्खं आयुष्याची साधना आहे. आपल्या अंतकरणामध्ये सगळ्या वासनेचा जाळ व्हावा, सगळं गबाळ निघून जावं. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राही तिथे. मग आपल्या अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होईल, भगवंताबद्दल भक्ती निर्माण होईल. नाही का? जयाचे चोखटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजेलिया ती उपाशी वैराग्य का. जर आता बाबांनी ठरवलं क्षेत्र संन्यास घ्यायचा, घेणार नाही पण समजा कीर्तनापुरतं ठरवलं त्यांनी का आता क्षेत्र संन्यास घ्यायचा. क्षेत्र संन्यास म्हणजे काय? ज्या क्षेत्रामध्ये आता प्रेमानंद बाबांनी क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. प्रेमानंद बाबा त्रिवेणी संगमला गेले नाही. बऱ्याच मीडियावाल्यांनी विचारलं त्यांना काय माहिती क्षेत्र संन्यास काय असतो. मग लय चर्चा झाल्या, त्यांनी सांगितलं मी क्षेत्र संन्यास घेतलेला आहे. क्षेत्र संन्यास घेणं म्हणजे त्या क्षेत्रामध्ये त्या बाउंड्रीच्या पलीकडे पाय ठेवायचा नाही, देह सुद्धा तिथंच ठेवायचा. याला म्हणतात क्षेत्र संन्यास. भगवान परमात्मा सांगतात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये, याचं मन असं झालंय. जयाचे चोखटे म्हणजे शुद्ध पवित्र. किती पवित्र? जैशी गंगा वाहे तैशी ज्याचे मन भगवंत दान. छोट्या मुलाचं कसं पवित्र मन असतं, त्याच्याकडे पाहिलं तरी उचलून घ्यावं वाटतं. आपल्याला प्रसन्न वाटतं का? अंतर्मुख आहे ते, आणि आपण बहिर्मुख आहोत. विठ्ठल कृष्णाचं स्वरूप आहे ते, आणि आपल्याकडे पाहिलं हा फरक आहे महाराज. हा फरक आहे. आपला काय विषय चालला होता? जयाचे चोखटे माणूस, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जे निजेलिया ती उपाशी वैराग्य का. आपलं अंतकरण ज्यावेळेस पूर्ण पवित्र होतं त्यावेळेस जगाचा मालक इथं क्षेत्र संन्यास घेतो. तो क्षेत्र संन्यास जसा आहे, त्या क्षेत्राच्या बाहेर जायचं नाही, शेवटपर्यंत जायचं नाही, तिथं सगळं तिथंच राग करून टाकायची. तसं भगवान परमात्मा आपलं जर अंतकरण पवित्र झालं, येऊनही गोपाळ राही तिथे. तो आहेच. कीर्तन संपल्यावर एखाद्यानं विचारलं मग तो नाही का? आहे, पण सामान्य स्वरूपात आहे, आणि संतांच्या अंतकरणामध्ये विशेष स्वरूपात आहे. प्रगट झाला तो विठाला म्हणले तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग. परंपरा आलेली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा, ज्ञान देवासार सुजविले. त्या प्रसादानं जीवन कृतार्थ झालेले. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. तिमीर दुःख गेले फिटले, भ्रांती गेली पाहिजे. श्री गुरु निवृत्ती राई, मार्ग दाविला सोज्वळ. बाप रखुमा देवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. जीवन कृतार्थ झालेले. आजी संसार सुफल झाला गे माई, देखेले पाय विठोबाचे. तो मज भावा, तो मज भावा, वेळो वेळा भावा पांडुरंग. आपले सांगतात आमचे जे श्री गुरु आहे, सकळई तीर्थे निवृत्तीच्या पायी. हे कशाचं विसरतात? समाधी ते तरी बाळछंद पहा ना. माऊली समाधी ते पण कीर्तन चालू आहे माऊलीचं. माऊलीचं सततम कीर्तयंतो मा यतन तस्य दृढव्रता.
नमस्यन्तस्य मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते विठ्ठल अभंग ज्ञानेश्वर महाराजांचाच आहे, अभंग माऊलींचाच आहे. पण माऊली सांगतात आमचे जे सद्गुरू आहे, श्रीगुरू आहे निवृत्ती दादा, आम्हाला सांगतात का त्या पांडुरंगाला विसरू नको, अखंड त्याचं चिंतन कर. अभंगाच्या शेवटच्या चार बाप रखुमा देवी वरून दिसंदे सर्वथा. 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 बाप रखुमा देवी वरून दिसंदे
रखुमा देवीवरू नविसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता ते म्हणत होते तत्वता सांगितले. कारण आता नातं जोडलंय ना. गुजळली भाग्यात अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. ऐशी लागी लगन मीरा भोगई मगन होतो गली गली हरी गुण. भगवंताशी नातं जोडला. आता सतत भगवंताचं नामस्मरण कर म्हणले. बाप रखुमा देवीवरू नविसंबे सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज भावा तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग भगवान परमात्मा. आपण त्याचं जर भजन केलं नामस्मरण केलं तुका म्हणे होय भावेची संतोषी वशे नामापाशी. म्हणून आपण सर्व मिळून आता एकदा मोठ्या प्रेमानं भगवंताला प्रेमानं भजन केलेलं फार आवडतं बरं का. मोठ्या प्रेमानं आपण भगवंताचं एकदा भजन करू. गोपाळ कुमार जय गोपाळ जय जय गोपाळ कुमार जय जय गोपाळ कुमार जय पत्रिका पुढे. आजी संसार सुफल झाला गे माई दिखेले पाय विठोबाचे. तो मज भावा तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरू नविसंबे सर्वथा निवृत्तीने तत्वता सांगितले. तो मज भावा वेळो वेळा भावा पांडुरंग. कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई रामकृष्ण भदाने यांचं प्रथम वर्ष श्राद्ध. मातोश्रींचा सोहळा त्यांचे चिरंजीव सुंदर असं त्या निमित्तानं देणे को अन्नदान लेणे को हरिनाम तरणे को लीनता डुबणे को अभिमान. हा यज्ञ आहे महाराज. हा काय यज्ञ नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म. कलियुगा माझी करावी कीर्तन तेने नारायण दिल भेटी. म्हणून सुंदर असं ज्ञानदान झालंय. कारण त्यांनी आपल्यावर जे उपकार केलेले आई वडिलांचे उपकार काय सामान्य नाही. संतांचे आपल्यावर उपकार आहे भगवंताचे आपल्यावर उपकार आहे.
त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा हा प्रयत्न आहे. आईच्या ऋणातून तर मुक्तच होता येत नाही, तेव्हा संतांच्या कधी ऋणातून मुक्त होणार आहे, पण प्रयत्न आहे हा. त्या निमित्तानं हे ज्ञानदान आहे. म्हणून आपल्या कैलासवासी गंगा भागीरथी परिगाबाई रामकृष्ण भदाने, त्यांचा सर्वचा परिवार, श्री कचेश्वर रामकृष्ण पाटील भदाने, सौ सविता कचेश्वर पाटील भदाने, कुमारी वैष्णवी कचेश्वर पाटील भदाने, कुमारी अश्विनी कचेश्वर पाटील भदाने, चिरंजीव महेश कचेश्वर पाटील भदाने, चिरंजीव कार्तिक कचेश्वर पाटील भदाने, गंगा भागीरथी शोभाताई सुदाम पाटील जाधव, सौ लता अण्णा पाटील फोलाने, सौ मनीषा सचिन पाटील शिंदे, समस्त भदाने पाटील परिवार, त्यांनी सुंदर आपल्या मातोश्रीच्या ऋणातून मुक्त होण्याकरता सर्व गुरुकुन केलेलं कर्मांतर, बोंब मारिली हरिहर, हे ज्ञानदाने. भगवंताचं कथा कीर्तन श्रवणे कीर्तने झाली ती पावन, सनकाधिक जान परम भक्त. कलियुगामध्ये सर्वांनी फार श्रेष्ठ आहे. नामस्मरण घडतं, भजन घडतं. आता यानंतर प्रसादे, आता तो प्रसाद झाला. देवाच्या प्रसादे करारी भोजन. म्हणून आपण पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी, बाबाजींच्या चरणी प्रार्थना करू. मातोश्रींना भगवंताच्या स्वरूपाच्या ठिकाणी जागा मिळो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवकानी, भगवंत स्वरूपता प्राप्त व्हावी, हीच माऊलींच्या चरणी प्रार्थना करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी किंबहुना तुमचे केले, धर्म कीर्तन सिद्धी गेले, येथ माझे ते उरले वाईट. पण झालेली सेवा संतांचं भजन होईल, जय विठ्ठल होईल आणि नंतर प्रसाद होईल. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 सद्गुरु श्री गंगागिरी महाराज
सद्गुरु श्री नारायण गिरजी महाराज की जय. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, पंढरीनाथ